हॅलो मैत्रिणींनो, पुष्पानंद बुटिक्समधून मी आज आपल्याला साडीला नेट कशी लावायची हे दाखवणार आहे। हा साडीचा पदर आहे आणि हे नेट आहे। तर मी ह्या आधी पूर्ण नेट फोल्डिंग करून घ्यायची। ही बाजू मी फोल्ड करून घेतली, ती जॉईन करून घेतलेली आहे, पिकोवरच जॉईन करून घेतली। आणि आता ही दुसरी जी बाजू आहे नेटची ती मी आता फोल्ड करत आहे, कारण की ही पदरापेक्षा ही नेट 1 मीटर आहे इथून ते इथपर्यंत, तर ही जास्त होते म्हणून मी तिला फोल्ड करून कट करून घेते। आधी फोल्ड करते, मग नंतर हे राहिलेला भाग आहे हा मी कट करणार आहे। तर आपण काळजीपूर्वक व्हिडिओ बघा, स्किप करू नका। हे पूर्ण फोल्ड झाले। आता ही पिन लावलेली होती मी इथे, कारण की इतके फोल्ड करायची होती मला म्हणून। तर आता ही साडीची उंचीची बाजू आहे, इकडे ह्या बाजूला मी पदराला लावून घेतलेली ही नेट, साईडला शिलाई मारून घेतली किंवा हात शिलाई पण करू शकतो। आता ही साडीची उंची, त्या बाजूची नेट आहे, तर इथे पण ही नेट जास्त होत होती म्हणून मी फोल्ड केलेली आहे। याला मध्ये मध्ये असे टाचे टाकून घेतलेले आहेत। आता याला आपण हात शिलाई करू शकणार, म्हणजे व्यवस्थित फिनिशिंग येणार आहे आपले। आता या दुसऱ्या बाजूला पण फोल्ड करून घेऊ आपण। आधी आपण ही फोल्ड केलेली नेट कट करून घेणार आहोत। इतका पट्टा जास्त होता नेटचा म्हणून तो काढून घेतला, फोल्ड केलेली पट्टी। तर आता दाखवते तुम्हाला कशी नेट हे करायची। आता हा आपला पदर आहे, या पदरापासून इकडे साडीकडे आपल्याला पदराला नेट लावायची आहे, दाखवते तुम्हाला। हा पदर आपला स्ट्रेट केला आहे मी। इथे मध्ये एक पिन खोचायची, नेटचा भाग हा साडीचा भाग असं जॉईन करून घेतलं। आता इथे पण पिन लावून दिलेली आहे, इथपर्यंत आपला पदर आहे असं। इथे पण आपण पिन लावून घेतली। आता ह्या बाजूला आपण हवे तर शिलाई पण टाकू शकतो, नाहीतर मग हाताने पण हात शिलाई करू शकतो। तर मी आता हात शिलाईच करणार आहे। हा आपला पदर साडीचा साईडचा, ही अशी नेट मी आपल्याला हात शिलाई, या टाचन पिण्या फसलेला भाग आहे, तर मी आता त्याला हात शिलाई करून घेते। आधी साईडच्या दोघं बाजूची हात शिलाई करते आणि मग नंतर ह्या बाजूची करते। तर हे बघा, अशा प्रकारे मी हात शिलाई करत आहे।
ही थोडी बाजू जास्त आहे नेटची, तर मी आता हे थोडं फोल्ड करून घेते. नेट थोडी क्रॉस येते बरं का, ताणायची नाही जास्त, तिला लूजच सोडायची लावताना. ही बाजूला मी शिलाई मारून घेतली पदराच्या. इथे पिको आहे म्हणून आपल्याला हवं असलं तर फिनिशिंग चांगली वाटली तर ठीक, नाही तर मग ती उसवून शिलाई मारून हात शिलाई करून घ्यायची. फिनिशिंग आली पाहिजे नेट लावताना. फिनिशिंगच खूप महत्त्वाची असते कुठल्या बी याला, ब्लाऊज असो, ड्रेस असो, या साडीला नेट लावणं असो. तर आपल्या आता या दोघी बाजू झालेल्या आहेत, इकडची पण झाली आणि ही पण झाली. आता आपण ही मधली बाजू नेट लावून घेऊ, अच्छे करून घेऊ मधल्या बाजूला. तर आपण इथून सुरुवात करते करायला. आता ह्या बाजूने सुरुवात करते मी नेट लावायला. तर अशा प्रकारे आपली ही नेट संपूर्ण चारी बाजूंनी लावून झाली आहे. बघू शकता आपण, ही फिनिशिंग पाहिजे. हे बघा, इकडे थोडा झोड आलाय तर मी शिलाई काढून हात शिलाई केली परत. हे बघा, इथे बिलकुल आपला टाचा दिसत नाही आहे, एकदम छान अशी बारीक केलेली आहे हात शिलाई. अशा प्रकारे ही साडीला नेट लावली आहे. मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडलास तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा.